मित्रांनो, तर आज आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर सुरू करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचं इंट्रोडक्शन अँड मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. कुठल्या कुठल्या मेथड्स आपण यूज करतो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे नेचर्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशिएंट. तर कोएफिशिएंट आणि रूट्समध्ये काय काय रिलेशन आहे हे पण आपल्याला पाहायचं आहे. तर मागच्या वर्षी आपण पॉलिनॉमियल हा चॅप्टर पाहिला होता. तर त्या पॉलिनॉमियलमध्ये त्याच्या डिग्रीच्या बेसिसवर काही पॉलिनॉमियलचे काही टाइप्स होते. तर त्याच्यामध्ये पहिला कुठला टाइप्स होता, एक होता लिनियर पॉलिनॉमियल होता. सेकंड वन होता एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, एक कुठला होता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. त्याच्यानंतर थर्ड वन एक आहे क्युबिक पॉलिनॉमियल. आणि चौथा पण आहे, आपला स्टेट बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे, पण एक बाय क्वाड्रॅटिक नावाचा एक प्रकार आहे. कुठला? बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. परंतु फक्त आपल्याला आज काय पाहायचं आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल त्याच्यापासून इक्वेशन कसं क्रिएट होतं ते आपण पाहूया. तर लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं, तर लिनियर पॉलिनॉमियल जे आहे त्याच्यामध्ये डिग्री 1 असते. किती असते? डिग्री 1. आणि त्याचा जो जनरल फॉर्म आहे तो कुठला आहे, ax प्लस बी. ठीक आहे. दुसरा आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ह्याच्यामध्ये डिग्री असते 2 आणि याचा जनरल फॉर्म जो आहे तो कुठला आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. ओके, हा झाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा जनरल फॉर्म. त्याच्यानंतर आहे क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये काय होतं, ax क्यूब प्लस bx प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. ओके, हे कशात झालं बेटा, तर क्युबिक पॉलिनॉमियलचा. त्याच पद्धतीने बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, याची डिग्री जी आहे ती किती असणार आहे, याची 4 असणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे. तर ही जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ह्याच्यामध्ये आपला जो जनरल फॉर्म आहे तो कुठला आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. ओके, हा झाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा जनरल फॉर्म. यामध्ये इक्वल्स टू 0 आपण ॲड केलं की हेच काय झालं आपलं जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. या सर्वांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर a इज नॉट इक्वल टू 0. प्रत्येक ठिकाणी a इज नॉट इक्वल टू 0 असेल, कारण जर आपण a ची किंमत जर इथं 0 घेतली तर 0 इंटू एक्स स्क्वेअर मीन्स ही पूर्ण टर्म जी आहे ती 0 होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन राहण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, ax स्क्वेअर. याचा जनरल फॉर्म जो आहे तो काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. आणि इथे महत्त्वाची गोष्ट मीन्स काय असेल, a इज नॉट इक्वल टू 0 अँड a कॉमा b कॉमा c हे जे आहेत हे काय असतील, आर रिअल नंबर्स. हे जे सर्वला सर्व आहेत हे कुठले नंबर्स असतील, रिअल नंबर असतील. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलात the types of polynomial according to their degree. ठीक है, according to their degree. when degree of the polynomial is 1 is called as a linear polynomial. जर डिग्री जर पॉलिनॉमियलची 1 असेल तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर पॉलिनॉमियल. आणि जर पॉलिनॉमियलची डिग्री जर 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे. चला, आता हे जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला याला क्लासिफाय करायचे, वेगवेगळे दाखवायचे. याच्यामध्ये लिनियर पॉलिनॉमियल लिहिणार आणि आपण याच्यामध्ये काय लिहिणार, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता लिनियर काय, तर ही जी आहे ही कुठली आहे, लिनियर पॉलिनॉमियल, बिकॉज यार डिग्री इज 1. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठला आहे बेटा, याच्यामध्ये 3x मायनस 7, याची पण डिग्री 1 आहे. त्याच्यानंतर आता बघा याची डिग्री किती आहे, 2 आहे. याची डिग्री 2 आहे, याची पण 2 आहे. म्हणजे ह्या जे रिमेनिंग पॉलिनॉमियल्स आहेत ते कुठले आहेत, आपल्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहेत. कोणते आहेत, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. ठीक आहे. कॉमा 5x स्क्वेअर. ह्या जे सर्व पॉलिनॉमियल्स आहेत ह्या आहेत क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि इकडचे जे आहेत हे कुठल्या पॉलिनॉमियल आहेत, आपल्या लिनियर पॉलिनॉमियल. Now equate the quadratic equation to 0 to study the equation we get. Okay, then type of the equation is known as quadratic equation. In practical life you use quadratic equation many times. लक्षात घ्या. तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. याच्या खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यानंतर आहे सेकंड, चला solve the
solving equation x square plus 10x minus 200 is equal to 0, we will decide the dimension of the plot. ओके, सॉरी, हे पहिल्या याचं आहे. त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याकडे इथे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 5. त्याच्यानंतर आहे एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर मायनस 5x आणि दुसरं काय आहे 5x. राईट द पॉलिनॉमियल इन द इंडेक्स फॉर्म अँड ऑब्झर्व द कोइफिशिएंट अँड फिल इन द बॉक्सेस. ठीक आहे. आता इथं कोइफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर, प्रत्येक या तीन जे आपल्याकडे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलचा एक्स स्क्वेअरचा कोइफिशिएंट काय आहे तो आपल्याला लिहायचा आहे. पहिल्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशिएंट आहे तो किती आहे 1 आहे. दुसऱ्या पॉलिनॉमियलमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशिएंट किती आहे 3 आहे. आणि तिसऱ्या पॉलिनॉमियलमध्ये एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशिएंट आहे तो किती आहे 5 आहे. सेकंड वन बघा, तर एक्सचे कोइफिशिएंट बघा, एक्सचा कोइफिशिएंट इथं 3 आहे, इथं किती आहे -5, इथे किती आहे 0 आहे. ठीक आहे. अँड द कॉन्स्टंट टर्म, आता कॉन्स्टंट टर्म याच्यामध्ये कुठली आहे, ही आहे -5, इथं कुठली आहे 0 आहे आणि इकडे सुद्धा काय आहे 0 रिस्पेक्टिव्हली. हिअर कॉन्स्टंट टर्म ऑफ सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल इज 0. तर पहा, तर पहिल्या आणि शेवटच्या दुसऱ्या आणि शेवटच्या पॉलिनॉमियलमध्ये लास्ट टर्म जी आहे ती काय आहे 0 आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल. त्या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, एक व्हेरिएबल, अँड द 2 ॲज अ मॅक्झिमम इंडेक्स, ज्याचा जो मॅक्झिमम इंडेक्स आहे तो काय आहे 2 आहे, ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. जनरल फॉर्म काय असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा जो जनरल फॉर्म आहे तो काय आहे ax² प्लस bx प्लस c. हा ओके, याच्यामध्ये इक्वल्स टू 0 टाकलं की हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो कोणाचा बनेल, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म बनेल. आता इथं जनरल फॉर्मवर क्वाड्रॅटिक स्टँडर्ड फॉर्म, ओके, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू काय आहे 0 आहे. तर इन ax² प्लस bx इथे काय a b c हे तिन्ही जे आहेत हे काय आहेत रिअल नंबर्स आहेत आणि a इज नॉट इक्वल टू 0. a ची जी किंमत आहे ती काय नसणार आहे, 0 नसणार आहे. द जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जेवढे पण तुम्हाला इथे इक्वेशन दिलेले आहेत याच्यामध्ये एकतर तुम्हाला तो जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचे आणि प्रत्येकाचे कोइफिशिएंट लिहायचे. एचा x² कोइफिशिएंट किती आहे, त्याच्यानंतर काय एक्सचा कोइफिशिएंट काय आहे आणि कॉन्स्टंट टर्म कुठली आहे, या तिन्हीचे कोइफिशिएंट तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, पहिल्यांदा आपण हे जे इक्वेशन दिलेले ते जनरल फॉर्ममध्ये लिहून घेऊ. आता पहिलं जे इक्वेशन आहे आपलं ते काय आहे y², ओके, हे +2y इकडे येऊन काय होईल -2y, हे +7 इकडे येऊन -7 इकडे येऊन काय होईल +7 इज इक्वल टू काय आहे 0. मग मला सांगा y² कोइफिशिएंट इथे काही नाही म्हणजे 1 आहे. त्याच्यानंतर yचा कोइफिशिएंट जो आहे तो किती आहे -2 आणि जे कॉन्स्टंट टर्म आहे ती कुठली आहे आपली 7. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे जे तुमच्या उजव्या बाजूला आहे फक्त 0 ठेवायचा, बाकी पूर्ण टर्म्स जे आहेत ते तुमच्या कोणत्या साईडला आल्या पाहिजे, लेफ्ट साईडला आल्या पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुमच्या a b आणि c च्या व्हॅल्यू, a म्हणजे कोण असतो तर x² कोइफिशिएंट असतो, b म्हणजे कोण असतो x असतो आणि c मीन्स कोणते असते कॉन्स्टंट टर्म. आता पुढचं जर इक्वेशन पाहिलात तुम्ही, या इक्वेशनमध्ये फक्त 2 टर्म आहेत. कुठल्या आहेत, एक x² ची आहे आणि दुसरी कुठली आहे 2x ची आहे. इथं कॉन्स्टंट टर्म आहे का आपल्याकडे नाही आहे, तर मग आपण इथे काय करू, पहिले कॉन्स्टंट टर्म घेऊ. कॉन्स्टंट टर्म घ्यायचं म्हणजे काय करायचं तर फक्त इथं 0 ॲड करा, 2x प्लस काय असेल 0 इज इक्वल टू 0. मग a ची व्हॅल्यू किती असेल इथे 1, b ची व्हॅल्यू किती असेल 2 आणि c ची व्हॅल्यू काय असेल 0. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करता येतात, पूर्णला पूर्ण व्हॅल्यू a b c च्या व्हॅल्यूज आपल्याला लिहायच्या तिथे. ओके, आता इथे काय दिलेलं आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. ठीक आहे. तर हे जे आहे आपण काय करू, प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ त्याच्यामध्ये. चला, तर इथे काय दिलेले ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी पण पूर्ण करून घेऊ आपण. चला, तर ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे, इन द इक्वेशन 9y² प्लस 5y इज इक्वल टू 0.
इज द ओनली वन व्हेरिएबल. आता इथं कुठला व्हेरिएबल आहे? फक्त आणि फक्त वाय व्हेरिएबल आहे. ओके, वाय इज द ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? जे सर्वात मोठा आहे तो किती आहे? सो हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, आपली जी क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन आहे ती काय? इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 2. तर मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे आणि याचा व्हेरिएबल किती आहे? त्याच्यामध्ये 1 आहे. म्हणून दिलेलं जे इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इट इज अ, काय लिहिणार इथे? इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आता इथे पहा थर्ड इक्वेशन जे आहे, इन द इक्वेशन हिअर व्हेरिएबल इज ओनली वन बट द मॅक्झिमम इंडेक्स इज नॉट 2 आहे का? इथे मॅक्झिमम इंडेक्स नाही आहे, तर किती आहे? 3 आहे. म्हणून हे जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. म्हणून इथं काय लिहिणार? इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता जे पुढे दिलेलं आहे हे माहिती आहे तुम्हाला. काय करतो आपण मल्टिप्लाय करताना? पहिल्यांदा या एलने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, तसंच पुन्हा या 2ने काय करतो बेटा? या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. इथं केलेलं आहे. पहिले एलनं पूर्ण ब्रॅकेट L-5, त्याच्यानंतर कशाने केलेले? +2ने L-5ला, L इंटू एल एल स्क्वेअर, L इंटू 5 5L. ठीक आहे. 2 इंटू एल 2L अँड 2 5 जा 10. त्याच्यानंतर एल स्क्वेअरला एल स्क्वेअर, 5L + 2L किती होतं? प्लस मायनस होईल, 5 -2 किती येईल? 3 येईल. मोठ्या संख्येत चिन्ह निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह, आणि -10ला -10. आता इथं जर पाहिलं तर व्हेरिएबल इन दिस इक्वेशन एल इज अ ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. याच्यामध्ये जो मॅक्झिमम इंडेक्स आहे तो किती आहे? 2 आहे. सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे जे दिलेलं इक्वेशन आहे म्हणजे कुठलं? L² - 3L - 10 इज इक्वल टू 0 हे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला, तर इथे काय दिलेलं आहे? इफ x इज इक्वल टू 5, ओके, इज अ रूट ऑफ द इक्वेशन, equation kx² - 14x - 5 is equal to 0, then find the value of k by completing the following activity. जे खाली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे यावरून आपल्याला काय करायचंय? सॉरी, एक आहे x इज इक्वल टू 5 मीन्स वन ऑफ द रूट, एक रूट दिलेलं आहे आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, आणि आपल्याला काय काढायचं? याच्यावरून k ची किंमत काढायची आहे. ओके, चला, तर पहिले आपण हे पाहू की रूट्स किंवा त्याला सोल्युशन सुद्धा म्हणतो आपण, ते काय असतं. ठीक आहे. सपोज फॉर एक्झाम्पल इथे एक इक्वेशन आहे x+2, हे लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. x+2 इज इक्वल टू 0. तर x ची व्हॅल्यू आपण कुठली घेतल्याच्या नंतर या इक्वेशनचं सॅटिस्फाईड होतं, म्हणजेच काय? तर LHS आणि RHS हे दोन्ही साईड्स इक्वल होतात. ठीक आहे. तर एक्सच्या ठिकाणी आपल्याला कुठली व्हॅल्यू घ्यावी लागेल? इथे +2 आहे, तर एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? -2 घ्यावं लागेल. +2 - 2 काय येतं? 0. म्हणजे या एक्सची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे जे एक्सची व्हॅल्यू किती आहे? -2. म्हणजे ज्या इक्वेशनचं जे सोल्युशन आहे किंवा इक्वेशनचं जे रूट आहे ते किती आहे? -2. बिकॉज याच्यामध्ये जर आपण -2 ठेवलं तर -2 + 2 काय होतं? 0. आणि ह्यामुळं काय होतं? आपली डावी बाजू आणि उजवी बाजू काय होते? सेम होते. यालाच आपण काय म्हणतो? इक्वेशनचं सोल्युशन म्हणतो. आता इथं सुद्धा पाहू. आता एक्सची किंमत दिलेली आहे म्हणजे काय दिलेलं आहे? एक रूट किंवा एक सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे इक्वेशनचं. तर ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं आपण काय करू? 5 ठेवून देऊ. तर वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² - 14x - 5 इज इक्वल टू 0 इज -5. तर काय होईल इथे? याची जी किंमत आहे काय घेतलेलं आहे आपण? +5. एक्सची किंमत किती घ्यायची आपल्याला? 5 घ्यायची आहे. ठीक आहे. सो नाव लेट x इज इक्वल टू 5 इन द इक्वेशन. एक्सची किंमत काय करू आपण? 5 ही या इक्वेशनमध्ये ठेवून देऊ. ठीक आहे. मग आता काय होईल इथे? केला के x² ठिकाणी काय ठेवतो आपण? 5 ठेवू. इथे पण 14 गुणिले किती आहे? या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन, इथे सुद्धा किती होणार? 5. चला, तर केला के. ओके, तर आता इथे काय होईल सांगा मला? 5चा स्क्वेअर किती आहे? 25. 14 5 जा 70, -5ला -5. ठीक आहे. -70 और -5 किती येतं? इथे ऑलरेडी मायनस आहे त्याच्यामुळे डायरेक्ट घ्या इथे -75. ठीक आहे. आणि हे -75 इकडे येऊन काय होईल? +75.
वर किती राहतील इथे 75 आणि हे जे मल्टिप्लायमध्ये 25 आहे ते कुठे येईल इथे डिवाइडमध्ये, तर 75 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू किती आहे 3. तर या पद्धतीने के ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे किती आहे 3. ठीक आहे. याच्यानंतर बघा इथे काय दिलेले, लेट्स रिमेंबर 2 पॉईंट्स दिलेले. जनरल फॉर्म दिलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. कुठलाही जनरल फॉर्म आपण पाहिलेला आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हिअर a b c r हे तिन्ही जे नंबर्स आहेत, जे पण व्हॅल्यूज आहेत, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, त्याच्यानंतर एक्सचा आणि कॉन्स्टंट, हे सर्वला सर्व काय असतात, रिअल नंबर असतात. आणि तिसरा जो पॉईंट म्हणजेच काय, ए इज अ नॉन झिरो नंबर्स, म्हणजे जे ए ची व्हॅल्यू आहे हे झिरोच्या व्यतिरिक्त असायला पाहिजे, तेव्हा तो क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन. फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे ते -2 काय करतं, या इक्वेशनला सॅटिस्फाईड करतं. म्हणजे दोन्ही साईड्स, आता जर इथं पाहिलात तुम्ही एक्स इज इक्वल टू हे +2 इकडे येऊन काय होतं -2. ठीक आहे, म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे इथे -2. तर -2 जर आपण या एक्सच्या ठिकाणी ठेवलं तर याची जी कोणती आहे आता ही RHS आणि इकडची बाजू कुठली आहे LHS. जर एक्सच्या ठिकाणी जर मी -2 ठेवलं तर हे जे दोन इक्वेशन, दोन साईड्स जे आहेत ते कशा होतात, इक्वल होतात. म्हणजेच या -2 ला आपण काय म्हणतो, त्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणतो. या -2 या व्हॅल्यूमुळं या इक्वेशनचं काय होतं, सॅटिस्फाय होतं. ठीक आहे. सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ द काय ते, और द व्हॅल्यू ऑफ द विच बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन आर इक्वल आर कॉल्ड सोल्युशन और रूट्स ऑफ द इक्वेशन. आपण कशाला रूट्स म्हणतो आणि सोल्युशन म्हणतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. याच्यानंतर पुढे घ्या. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तर कुठलेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला लिहायचे आहेत. आतापर्यंत जे पण आपण पाहिले ते कुठलेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही लिहू शकता. किंवा आता फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे सुद्धा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कारण याच्यामध्ये फक्त काय ए इज नॉट इक्वल टू 0, बाकी बी 0 असेल तरी चालेल, सी 0 असेल तरी चालेल. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे सुद्धा काय आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. किंवा मग याला जर एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 2 इज इक्वल टू 0, कुठलेही दोन एक्झाम्पल लिहून टाका याच्यामध्ये. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किती एक्झाम्पल लिहिले, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. तर या पद्धतीने आपण लिहिलेले आहेत. कुठला लिहिलं, पहिला लिहिला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि दुसरा कुठला लिहिलेला आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे दोन आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलेले आहेत. ठीक आहे. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे ठरवण्यासाठी आपण दोन गोष्टी पाहिल्या होत्या. एक, त्यांचं व्हेरिएबल किती असले पाहिजे, त्याच्यामध्ये 2 असले पाहिजे आणि त्याचा जो मॅक्झिमम इंडेक्स आहे तो किती असला पाहिजे, सॉरी व्हेरिएबल किती, 1 असला पाहिजे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. ठीक आहे. तरच आणि तर आपण काय म्हणतो, त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतो, नाही तर नाही. ठीक आहे. चला, तर आता इथं जर पाहिलात तुम्ही, इथे किती व्हेरिएबल्स आहेत, एकच व्हेरिएबल आहे, कुठला आहे, एक्स. ठीक आहे. आणि याचा जो मॅक्झिमम इंडेक्स आहे तो किती आहे, 2 आहे. म्हणून याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं का, यस, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. आता याला पहा, इथे काय आहे सांगा, वाय स्क्वेअर हे +5 आहे, इकडे येऊन काय होईल -5 आहे, -10 इकडे येऊन काय होईल +10 इज इक्वल टू 0. हे पण आहे. याच्यामध्ये किती आहे मला सांगा, वाय स्क्वेअर -5y + 10 इज इक्वल टू 0. व्हेरिएबल किती आहेत, एकच आहे, कुठला आहे, वाय आहे. आणि याचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 2 आहे. म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन लिहायचे. काय लिहिणार इथे, द हिअर y is the only one variable and maximum index of the variable is 2, so therefore it is a quadratic equation. या पद्धतीने तुम्हाला ते लिहावं लागेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी एक लिहून देतो इथे, तर या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. किंवा हे एक्झाम्पल घ्या किंवा ते घ्या, कुठलंही घ्या. ठीक आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, आहे, यस. ठीक आहे. याला लिहिताना कसं लिहिणार, here x is a only one variable, x जे आहे only one variable and maximum index is 2. so काय लिहिणार इथे, it is अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे दिलेलं जे आहे ते काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे.
क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर हे इक्वेशन या पद्धतीने आपण लिहू शकतो. ठीक आहे, आता पुढचं ज्या क्वेश्चन नंबर 3, जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, तर आपण एक पाहिलं इथं काय आहे, वाय स्क्वेअर आहे. तर शक्यतो आपल्याला काय वाटतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण नाही. तर इथं काय डिनॉमिनेटर काय आलेले आहे, वाय आलेले. तर याला जर तुम्ही वायने मल्टिप्लाय करून घेतलात तर वाय स्क्वेअर इंटू काय, याला पण वायने करावं लागेल 1/y इंटू याला सुद्धा वायने करावं लागेल, इथे काय येईल 2 इंटू वाय. तर वाय वाय कॅन्सल होईल इथे, आणि वाय स्क्वेअर एन वाय रेस टू 1 म्हणजे काय येतं इथे वाय क्यूब प्लस 1 इज इक्वल टू काय येतं 2y. जर इथं बघितलात तर व्हेरिएबल एक आहे पण डिग्री किती आहे इथे, डिग्री आहे 3, म्हणून याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल का, नाही. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, नो. ठीक आहे, याच्यानंतरचा क्वेश्चन कुठला आहे, x प्लस 1/x इज इक्वल टू -2. आता याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल का आपल्याला, तर हे बघा x प्लस 1/x -2, x प्लस 1/x इज इक्वल टू किती आहे -2. ठीक आहे, आता इथं जर पाहिला तुम्ही, इथं सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला, मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल एक्सनं मल्टिप्लाय केला तर x इंटू एक्स प्लस 1/x इंटू काय x इज इक्वल टू -2 इंटू किती आहे x. चला x इंटू एक्स किती येईल इथे x², प्लसला प्लस x कॅन्सल प्लस 1 इज इक्वल टू हे -2x, -2 इंटू एक्स म्हणजे -2x. ठीक आहे, सो x²ला x², -2x इकडे येऊन काय होईल +2x, प्लस 1ला प्लस 1 इज इक्वल टू 0. मग आता इथं पण लिहिणार, हिअर द x इज ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 2, देअरफॉर दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण, याच्यानंतरचा क्वेश्चन जो आहे तो इक्वेशन नंबर 5 पाहू. तर इक्वेशन नंबर 5 मध्ये हे पहा काय आहे, m+2 अँड m-5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, m+2 आहे आणि दुसरं कुठलं आहे m-5 इज इक्वल टू किती आहे 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही पाहू. तर काय होईल ते सोल्युशन, जसं आपण पहिल्या याच्यामध्ये गेलो होतो, या m नी काय करणार, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या, सेकंड ब्रॅकेट m-5, इथे कोण आहे +2 ला +2 आणि इकडे कोण आहे m-5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, चलो m इंटू m m², m इंटू 5 प्लस 2 इंटू m काय येईल ते 2m, प्लस मायनस मायनस 5 2 जा 10 इज इक्वल टू 0. सो m² मायनस 5 - 2, दोघांचे डिफरंट साईन आहेत, सबट्रॅक्शन होईल. 5 मधून 2 गेले 3 राहिले, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस असल्यामुळे -3m आणि -10 इज इक्वल टू काय 0. तर आपला इथं लिहिता येईल पुन्हा, हिअर m इज ओनली वन व्हेरिएबल अँड maximum index of the variable is 2, so it is a quadratic equation. आपला प्रत्येक ठिकाणी इथे डिसाईड करायचं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण याच्यामध्ये मॅक्झिमम ओनली वन व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल आहे, तो म्हणजे कुठला आहे m आहे, आणि याचे जे मॅक्झिमम इंडेक्स आहे तो किती आहे 2, म्हणून दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यानंतर एक लास्ट वन इक्वेशन आहे याच्यामध्ये, लास्ट वन इक्वेशन कुठलं आहे बघा, तर m³ हे आपण इथंच घेऊ, कुठला आहे m³ प्लस 3m² - 2 इज इक्वल टू 3m³. ठीक आहे, तर आता इथं जर पाहिलात तुम्ही, इथं m³ आलेला आहे आणि इथं सुद्धा काय आहे 3m³ आहे, तर इकडे जरी घेतला आपण तरी काय होईल m मायनस, म्हणजेच m³ मायनस 3m³ प्लस 3m² - 2. ठीक आहे, तर आता इथे काय होईल सांगा, -2m³ होईल, प्लस किती आहे 3m² - 2 इज
इज इक्वल टू काय इथं 0. ठीक आहे, इज इक्वल टू 0 आहे. पण इथं जे व्हेरिएबल एक आहे कुठला आहे यम, पण याचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो किती आहे 3 आहे. त्यामुळं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का नाही. तर 6 जे आहे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल. ठीक आहे, हे नो हे असेल का, यस हे आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर जे दिलेले 6 इक्वेशन्स आहेत याच्यामधलं पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, दुसरं आहे, तिसरं नाही, चौथं आहे, पाचवं आहे आणि 6वं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपल्याला थर्ड पाहायचा आहे, राईट द फॉलोइंग. चला, तर याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 हा जो आहे, राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c इज इक्वल टू 0, देन द राईट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर विच ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे इथून राहिलेले क्वेश्चन जे आहेत आपण ते उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करूयात. ठीक आहे, धन्यवाद.